आता आम्ही फॅमिली सोबत बिंगो खेळणार आहे। बिंगो म्हणजे काय असतं माहिती का? 25 पर्यंत आहे ना असे बॉक्स बनवून आहे ना नंबर लिहायचे आणि इथं खाली वर्ड लिहायचा आहे BINGO। 5 अशा लाईनी अशा लाईनी अशा लाईनी अशा लाईनी होणार आणि जो सगळ्यात पहिले बिंगो म्हणणार तो विनर असणार। गेम मध्ये खूप जास्त फन आहे आणि हा गेम आहे ना आम्ही ना सगळ्या फॅमिली सोबत खेळतोय आणि पप्पाला आहे ना 10च नाही भेटत आहे। Tired, dog. The time that it takes, I made for the space. Gotta build my empire, dog. I make sales, not a buyer, dog. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर। Here we go. तर आजचा व्लॉग आहे ना सकाळच्या 11 वाजता चालू होतोय आणि आता आहे ना मी ना माझ्या रूम मध्ये आणि हे बघा माझ्या रूमची हालत बघा। इथं काय ठेवलेलं आहे, इथं पण किती सारा पसारा आहे, इथं पण किती सारा पसारा आहे, हे बघा याच्यावर पण पसारा आहे आणि यात बघा यात तर पसाराच पसारा आहे। मला आहे ना आज आहे ना माझे सगळे बेडरूम आवरून काढायचे प्लस आहे ना वॉशरूम पण आहे ना मला साफ करायचं आहे। वॉशरूम पण खूप जास्त घाण झालेलं आहे तर आता आहे ना मी ना माझी सगळी बेडरूम आवरणार आहे। इथलचं सामान पण कसं उलटं फुलटं झालेलं आहे, याला पण नीट ठेवावं लागणार आहे, याला पण नीट ठेवावं लागणार आहे। ही चेअर पण मी ना एकदा क्लीन करून घेतो, लय भरलेली आहे। एकदा मी ना इथून खिडकी सुद्धा ओपन करून घेतो म्हणजे चांगला सनलाईट येईल। हे बघा इथं आहे ना माझ्या रूमला आहे ना खिडकी सुद्धा आहे। हे बघा यात पण खूप सारा पसारा आहे, माझे बुक्स सगळ्या पण पसारा आहे। हे बघा यात सगळ्या माझ्या टॉईज आहे। तर आज आहे ना मी ना माझी सगळी बेडरूम आवरून काढणार आहे आणि स्पेशली डस्टबिन बघा कशी पूर्ण भरलेली आहे डायरेक्ट कचऱ्याने। तर मला आज आहे ना म्हणजे सगळंच आवडणार, डायरेक्ट सगळंच। सगळ्यात पहिले ना आपण इथून चालू करू, आपले जे वॉर्डरोबचे कपडे आहे का ते सगळे काढू आणि त्यांना आहे ना प्रॉपर सेट करून घेऊ। एकदा मी हा आहे ना बेड आहे ना रिकामा करतो। तर माझा असं प्लॅन आहे, मी ना एका एका कप्प्यातले ना सगळे कपडे काढल, त्या घड्या घालून मग इथं ठेवल, ते कपडे काढल इथं घड्या घालल आणि परत तसेच तसे ठेवून देईल। तर काही आता फायनली मी ना वॉर्डरोब सुद्धा आवरलेलं आहे। हे बघा या साईडला माझ्या स्कूल ड्रेसचा कप्पा आहे, हा माझ्या जीन्सचा कप्पा आहे, इथं माझ्या इथं एक कपडे आहे, इथं माझ्या बॅग्स आहे, इथं माझे शर्ट आहे, इथं टी शर्ट, अजून नाईट पॅन्ट आहे, इथं जॅकेट्स आहे, इथं जे एक्स्ट्राचं सामान आहे जसं की कान टोपी, नेक पिलो वगैरे, इथं सुद्धा एक बॅग आहे, कॅमेरा बॅग, लॅपटॉप बॅग वगैरे सगळं। तर आता मी ना माझं वॉर्डरोब आवरलेलं आहे। आता मला माझं सगळ्यात मेन सेक्शन म्हणजे माझं आहे ना टॉय सेक्शन आवरायचं आहे, हे पण खूप जास्त खराब झालेलं आहे। आता मी ना हे आता मी ना माझं टॉय सेक्शन पण एकदम प्रॉपर आवरलेलं आहे। हे बघा आधी ठेवायला जागा नव्हती आणि आता एकदम प्रॉपर सेट केलं ना, आता जागा उरलेली आहे। बघा मी ना अर्धे याचे ना असे डब्बे काढून घेतलेले, याचे असे डब्बे काढून घेतलेले आणि मग ठेवलंय सगळं। की नाही माझं बुकचं सेक्शन आवरणार आहे सगळं। बघा आता मी ना माझं बुकचं सेक्शन सुद्धा आवरलेलं आहे। बघा यात 3, 2, 1 गो। हे बघा यात एवढं सगळं बिना कामाचं सामान निघालं आणि या जे मी नोटबुक टेक्स्टबुक काढलेले आहे का ह्या मला रद्दीत द्यायचे आहे आणि या सगळ्या नवीन आहे। इथं बॅग ठेवलेलं आहे, इथं आहे ना थोडंफार सामान ठेवलेलं आहे। हे बघा असं आता पण यात पण खूप जास्त जागा उरलेली आहे आणि एवढं सगळं आता मला आहे ना साफ करणे। आता मला एवढं सगळं सामान आहे ना खाली न्यायचंय, हे तले जड आहे, यात तर बुक्स आहे, हे तरी हलके, यात सगळे डब्बेच आहे। गाईस तर हर्षदने ना आज लयच मनावर घेतलेलं आहे, मस्त पैकी साफसफाई करायला लागलेलं। आई पप्पांची पण रूम साफ करून दिली वाटतं तू? नाही माझ्या बेडरूम मधलं सामान आहे सगळं बिना कामाचं। बिना कामाचंच फेकतोय ना पण नक्की? हो हे बघ हे सगळे जे नोटबुक्स आहे का हे मला रद्दीत द्यायचे आणि हे डब्बे। हा ठीक आहे। बाप रे लय कामाला लागलाय हर्षद, आज सुट्टीच्या दिवशी काम करतोय। गुड गुड, आज असं गोड दिसतोय काम करताना, रोज काम नाही नाही फक्त काम करतानाच दिसतो। मला मम्मी बोललेली आहे की मी ना उद्या आहे ना हे सगळं जे सामान मी बिना कामाचं काढलेलं आहे हे रद्दीत देऊन टाकल। तर हे ना मी आता खाली आणलेले खाली चालले ना कुठतरी ठेवतो, एका साईडला ठेवून देतो। बाहेर तर नाही ठेवू शकत कारण की पाऊस जर आला ना तर मग सगळं ओलं होऊन जाईल, त्याला ना एका साईडला असं इथं ठेवून देतो। आता मी ना सगळं सामान खाली ठेवलेलं आहे। आता मम्मी सुद्धा आलेली आहे, कुठे गेली ती का? दूध आणायला गेली होती। तर गाईज आता मी ना हे ना बेड सुद्धा आवरून घेतलेलं आहे आणि आता हे सगळ्यात मेन काम म्हणजे मला झाडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना पोछा मारायचा आहे। एकदा मी काय करतो झाडून घेतो। तर गाईज आता मी ना रेडी सुद्धा झालेलो आहे आणि आता आम्ही बसलेलो आहे जेवायला। आज एक कढी पोळी आणि आरोग्य दीदी पण बसलेली जेवायला। आणि तिकडे ना आम्ही ना आरोग्य दीदीचा ब्लॉग करतोय कालचा। तर गाईज आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही फॅमिली सोबत बिंगो खेळणार आहे। तर गाईज बिंगो आहे ना खूप जुना गेम आहे, तसं तर आम्ही लहानपणी खूप खेळलेलो आहे। बिंगो म्हणजे काय असतं माहिती का? आपल्याला आहे ना 25 पर्यंत आहे ना असे बॉक्स बनवून आहे ना नंबर लिहायचे
आणि इथं खाली वर्ड लिहायचा आहे BINGO. एक तर आपण असे नंबर कट करत चालायचे किंवा असे नंबर कट करत चालायचे किंवा असे, ज्याच्या आधी हे 1 2 3 4 5 अशा लाईनी होणार आणि जो सगळ्यात पहिले बिंगो म्हणणार तो विनर असणार. तर या गेम मध्ये दादा, आरोही दीदी, पप्पा आणि मम्मी रेडी ना आता सर्व? यस. सांगू का मी? तर काही आता मी ना हा नंबर सांगणार आहे आधी. 3 कट करायचं. माझ्या नंतर आरोही सांगणार नंबर. हर्षद तू सांगा कोणानंतर कोण सांगणार नंबर? 1 2. या गेम मध्ये खूप जास्त फन आहे आणि हा गेम आहे ना आम्ही ना सगळ्या फॅमिली सोबत खेळतोय. 21. आणि पप्पाला आहे ना 10च नाही भेटत आहे. 10 काय काढलं होतं काय? 18 कोणी सांगितलं? सांगितलं मी. पप्पाला सांग अक्षर नीट काढायचं. पप्पाचेच आकडे पप्पाला लक्षात येत नाही. सुंदर नीट हँडरायटिंग काढा. आहे पप्पाची, अतिशय सुंदर. मम्मी पप्पाला म्हणते आणि मम्मीचं 5 पा. नाही पण मग माझ्या लक्षात तरी येतं ना. ज्याचं त्याची हँडरायटिंग ज्याला त्याला लक्षात आलं पाहिजे ना. घ्या लिहून, कोणाला दाखवू नका कोणते नंबर कुठे लिहिताय. पप्पा तुमचं दिसतंय. अरे दीदी तू एवढं मोठं काबर काढलं? छोट आहे ना, हा म्हणून मी म्हटलं एवढं मोठं काबर काढलं. बरं आहे छोट, मग ते सापडत नाही ना. मम्मीचं पाय किती मोठं आहे. बापरे, पप्पाचे ना नंबरच हरून गेलेले. पप्पा 3 डबल कशाला काढले? 4 5 6 7 नाही काढले. नाही ना 7 आहे काय. आता परत एक मॅच चालू झालेली आहे. किती सांगितलं मम्मी तू? 1 2 3. अरे दीदीने 1 सांगितलं, पप्पाने 2 आणि मम्मीने 3. 8. 8. दादा डायरेक्ट 8 वर गेला. 17 कोणाचं काय काय झालंय बघू. 11. मम्मीचं बी झालंय. ए सांगू नको रे, नको. चिटिंग होईल ना. 11 सांगितले. तू सांगितलं ना. हा 25. दादा परत एकदा जिंकलेला आहे. यस. हे बघा बघून घ्या. हे बघा 10 12 17 15 16 बी कट. 11 9 13 14 6 आय कट. 16 14 8 21 25 एन कट. हा आणि 1 मिनिट 10 9 8. आणि 16 आणि 1 मिनिट अजून एक BINGO. 10 9 8 3 1 ओ कट. पप्पा तुमच्यात खेळा अजून. मी सांगणार आहे का? नाही झालं ना, परत एक मॅच मी जिंकलो. अरे परत एकदा दादा जिंकलाय. गाईस या गेम मध्ये ना दादा खूप जास्त प्रो आहे. हा यांना सगळ्यांना खेळताना बघून ना मला पण खेळायचं मन होतं, म्हणून आता मी पण जॉईन होणार आहे खेळायला. मार्कर द्या मला, आता मीच बिंगो होणार आहे. बघा तुम्ही, हा का? आता मी पण नंबर लिहिलेले आहे. माझं बिंगो राहिलं. थांबा इथं खाली लिहितो छोट्या अक्षरात. आता पहिले मम्मी सांगणार आहे. 10 का? 10 10 10 10. कुठे गेलं माझं? 10 हरून गेलं माझं. 15. 1 5. तर काहीच माझं एवढं झालेलं आहे, अजून एवढं पप्पा. बाकी आहे. आता परत एकदा विनर झालेला आहे. हे बघा, अरे वा. हे बघा 21 20. तुम्ही बघा ना कटकट झालेली की नाही तुमचे. 21 20 9 8 आणि 6 झाले कट. 6 5 1 3 25 कट झालेले आहे तुमचे. आता मी ना मोठी पार्टी घेतलेली आहे, कारण की पप्पा म्हणे मला नाही खेळायचं, मी लय हरतोय म्हणे, म्हणून आता पप्पाने खेळत आहे आणि आता आम्ही 4 खेळणार आहे. आरोही दीदी बिंगो झालेली आहे. बापरे, फायनली यावेळेस मी लय डोकं लावून खेळले बरोबर एकदम. अरे वा, नसलेली गोष्ट चांगली लावून खेळली. बघा दादाने आरोही दीदीला रोस्ट करून दिलं. माझी टर्न आहे का? थांबा मला बघून गेलं. मम्मी पण बिंगो झालेली आहे. अरे दादा तुम्ही मिटवलं का? थांब ना, आपण केलं असतं ना. नवीन मॅच. हा चल नवीन मॅच. हा अरे दीदी गेली वाटतं. परत येते का? अरे दीदी गेली वॉशरूमला, तोपर्यंत आम्ही ना सगळे नंबर. मग हे कुठे आज पटकन कट नाही करत तुम्ही दोघं. हे बघा माझे 25च नव्हतं भेटत लय वेळपर्यंत. हे बघा यावेळेस मी किती सुटसुटीत नंबर लिहिलेले आहे. लय मोठे 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 मोठे. एवढे पण मोठे नव्हते लिहायचे. हे बघ 6 पा. नाही मला तसंच सापडतं, मला छोटे छोटे लिहिले ते सापडत नाही. आमच्या सोबत त्यांना स्कूबीला सुद्धा खेळायचंय. तुला खेळायचं का स्कूबी? खेळ माझं खेळ. ते बघ खेळायचंय तिला. हे बघा सांग सांग मी सांग पण झालतो. सांग नंबर तर सांग. आकडे व्यवस्थित लिही. मी पण ऑलमोस्ट झालतो. 22 24. रिमेनिंग नंबर सांग मला उरलेले. आमची अजून एक मॅच चालू झालेली आहे. बस अभी ये फाइनल मैच है. हाँ अभी मैच जीतने वाला हूँ. देखो तुम चला. देखो.
गाईज आमचं बिंगो खेळून झालं. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी ना जेवण केलं आणि त्याच्यानंतर मी ना पार्किंग मध्ये आलो होतो, थोडं बसलो आणि आता वेळ झाली आपला ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. आणि आता ना तुम्हाला ना माझे ना डेली ब्लॉग्स बघायला भेटणार आहे आणि गेमिंगचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला डेली बघायला भेटणार आहे. तर दोन्ही चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा. गेमिंग चॅनलचं नाव आहे हर्षित गाडेकर गेमिंग आणि आपल्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे हर्षित गाडेकर ब्लॉग्स. तर दोन्ही चॅनलला आहे ना सबस्क्राईब करून घ्या. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. कमेंट करून सांगा कसा वाटला.